महापौर मंजुषा नागपुरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की पुण्याच्या जे धरण आहेत त्या धरणामध्ये आता फक्त 5.5 TMC फक्त पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि अवघे अजून 3 महिने हे पाणी वापरायचं आहे। यासाठीच त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन येत्या सोमवारपासून अगदी पाणी जे आहे ते आता 1 दिवस आड येणार आहे असं त्यांनी सांगितलेले आहे आणि घोषणा देखील केलेली आहे। याच अनुषंगाने आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा जो हा निर्णय आहे ते कशा पाहतात या निर्णयाकडे। आजी काय सांगाल एकंदरीत की काल निर्णय झालेला आहे की आता 1 दिवस आड पाणी येणार आहे, तर कसं पाहता याकडे तुम्ही? आता पाणी कसं 1 दिवस आड कसं वापरणार हो? एवढे माणसं आहे त्यांना पाणी लागत नाही का? आणणार कुठलं ना पाणी? मग बरं, तुमच्या घरामध्ये साधारणतः मेंबर किती आहेत आता? 6 जण आम्ही। मग 1 दिवस आड आता पाणी येणार आहे, हां। काय वाटतं मग आता तुमची तारांबळ उडणार आहे का? होणारच ना, मग आता काय करणार ना? टाक्या नाही काय नाही, ड्रम भरतो मग काय करायचं? पाणी तरी म्हणजे तुमच्या या भागामध्ये पाण्यामध्ये प्रेशर येते का? प्रेशरने पाणी येते? नाही, आता तर यायला नाही लागला, पण 2 दिवस झाले पाणी आहे जरा, पण पाणीच नव्हतं आम्हाला माग। बरं, हां, एकंदरीत आता ज्यावेळेस इलेक्शनवर घोषणाबाजी केलेली की 24 तास पाणी आम्ही तुम्हाला देऊ, काय वाटतं आता हे की त्या घोषणा फक्त घोषणापुरत्याच होत्या का? हो, हां। बरं, ताई तुम्ही काय सांगाल एकंदरीत आता पाण्याची जी आता आपल्याला उठल्यापासून ते गोव्यापर्यंत आपल्याला पाणी लागतं मात्र, आणि उन्हाळा सध्या यावेळेस प्रचंड प्रमाणामध्ये आहे, तर काय सांगाल त्याबाबत? हा निर्णय आहे. दिवसभर लागणार ना, थोडा कमी पडताय, कधी कधी येत नाही। अच्छा, बरं, आता 1 दिवस आड पाणी येणार आहे, मग आता त्याच्यामुळे तुमची तारांबळ उडणार आहे का? किती कारण होणार बाय? हा, हां, असं कसं ना? बरं, 1 दिवस आड पाणी म्हणल्यावर कसं करणार हो माणूस? आता जे महापौर आहेत ते करोडो रुपयाचा निधी वाटप करतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, आणि तुम्हाला वाटतं का की महानगरपालिकेचं गणित चुकलंय म्हणून असं हा, वाटतं? चुकलेलेच आहे मग. पाणी 1 दिवस आड येणार तो चुकलेलेच आहे ना मग। बरं, काय वाटतं एकंदरीत आता तुम्ही पाहता की रस्त्यावरती जे सर्व्हिसिंग सेंटर असतील, मोठमोठ्या इमारतीसाठी पाणी लागते, मग तिकडे सुद्धा त्यांच्या वतीने पाणी सोडण्यात येते, पाणी देण्यात येते, मग हा निर्णय त्यांचा योग्य आहे का? चुकीचं आहे। बरं, चुकीचं आहे, बोल तू. बरं ताई, तुम्ही काय सांगाल एकंदरीत? ताई, 1 दिवस आड आता वरून देखील निर्णय आलेला आहे, तर याकडे तुम्ही कसं पाहता? हा निर्णय चुकीचा आहे, दिवसाड न करता रोज केला पाहिजे। पण जे दिवसात जे तुम्ही करताय, सकाळी 5ला जे सोडते 5 ते 10, तर किमान रोज 2 तास तरी जरी सोडलं तरी पुरेपूर नाही का वापर तरी होईल। प्रेशर हा पाण्याला नाही, अक्षरशः टाक्या पण भरत नाही, 2-2 नळ जोडलं तरी टाक्या भरत नाही, आणि बिल्डिंग तर उभा राहतात ते, पण पाणी तर लागतं दिवसभर, आणि छोटी मुलं असल्यामुळे तर 24 तास पाणी आपण साचून तरी किती साचून ठेवणार ना? घरं छोटी, त्यात पाणी साचून तरी किती ठेवणार आपण? मग त्यासाठी हा निर्णय हा काय तर चुकीचाच आहे। रोज कंटिन्यू तुम्ही पाणी 2 तास, आम्ही म्हणत नाही तुम्ही दिवसभर ठेवा, नाही तर अर्धा नाही का, 6-7 तास ठेवा जे तुम्ही सोडताय, तर किमान 2 तास जरी ठेवला तर पुरेपूर आम्ही त्याचा उपयोग तरी व्यवस्थित करू ना, की त्या निमित्ताने जरी म्हणजे तुमचा पाणी साठा कमी आहे तुम्ही जे म्हणता ते पण बरोबर आहे की आपण पाऊस पडल्याशिवाय पाणी साठा पण होणार नाही। बरोबर, जो तुम्ही दिवसाड न करता 1-1 तास 2-2 तास जरी सोडलं रोज कंटिन्यू, तरी ते उपयोगी तरी म्हणजे हे रोज लोकांची तारांबळ होणार, पाण्याचं ते कमी होईल। नाही, एकंदरीत पाटबंधारे विभागाकडून पुणे महानगरपालिकेला 1 महिना आधी सांगण्यात आलं होतं की पाणी आता खोऱ्यामध्ये कमी आहे, त्यामुळे मग यावेळेस असं वाटतं का की एकंदरीत पुणे महापालिकेनं ते जे पाण्याचं नियोजन आहे त्यांचं कुठंही फिसकट नाही असं वाटतं? फिसकटलं की आत्ता काल परवापासून न्यूजला यायला लागले, तुम्ही महिनाभर जर तुम्हाला जर माहिती होतं तेव्हापासून तुम्ही नियोजन करायला सुरुवात केली पाहिजे। उन्हाळ्यात तुम्ही म्हणत 31 मेपर्यंत, मग ते पाण्याचं जे तुम्ही आता काही ठिकाणी सकाळी येतं तर 3 वाजेपर्यंत पाण्याचं, त्याचं काय उपयोग आहे? 3 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत तुम्ही ठेवा ना, तो जो वेळ आहे 4-5 तासाचा तो दुसऱ्या दिवशी वापरता येतो ना, म्हणजे ते पाणी साठा तरी घालतो ना। त्यासाठी जो टायमिंग आहे तो पण टायमिंग त्यांनी थोडाफार जरा हे केला पाहिजे। बरं ताई, आता आपण जर पाहिलं तर काही महिला ज्या आहेत, काही गृहिणी आहेत आणि काही ऑफिसला देखील जातात, मग त्यांना देखील याचा त्रास कशा प्रकारे होऊ शकतो? होणारच ना, कारण ते सकाळी 8 तास ड्युटी करतात, सकाळी काही बायका सकाळी लवकर जातात, दुपारी येतात, मग जर त्यांना तो पाण्याचा तो जो दिवसाळ पाणी त्यांनी भरून तरी ऑफिसला पण त्यांना जायचं तर तो भरून तरी किती ठेवणार? त्या बसची टायमिंग चुकणार, सगळं चुकणार। एक तर तुमची एकतर एवढी महागाई पण झालेली, त्यामुळे ते थोडंफार पोटा पाण्यासाठी तरी आपल्याला लवकर तर बाहेर पडावंच लागणार, त्यासाठी मग तो पाणी साठा जो आहे मग ते तुम्ही टाईम
थोडा ऍडजस्ट केला पाहिजे, पण दिवसाड न करता तो रोज केला पाहिजे. तो फक्त टाइम थोडाफार हे केला पाहिजे. बरं ताई, काय वाटतं एकंदरीत हा जो निर्णय आहे तो या निर्णयाला तुम्ही कसं पाहता? पाणी दिवसाड कारण पाणी ही मूलभूत गरज आहे आणि कारण पाण्याशिवाय आपलं दिनचर्या सुरू होत नाही. सुरू होत नाही. सगळ्या गोष्टीला पाणी म्हणजे घरामध्ये छोटी ते छोटी गोष्ट पाण्यामध्येच आहे. पण अच्छा. पाणी सगळ्यांनाच पाहिजे. बरोबर. बट एकंदरीत आता ज्यावेळेस आता पुणे महापालिकेकडून सांगण्यात येते की फक्त आता 5.5 TMC पाणी आहे, म्हणजे अवघं अजून हे पाणी 3.5 महिने अजून आपल्याला पुणेकरांना देण्यासाठी, बाकी मग जे काही कन्स्ट्रक्शन असतील किंवा सर्व्हिसिंग सेंटर असतील जे गाडी वॉश करतो तिथे देखील प्रतिबंधात्मक गोष्टी केलेल्या आहेत. तर यावर तुमचं काय मत आहे? माझं असं म्हणणं आहे की सगळ्या लोकांना पाणी बघायला पाहिजे. जे बांधकाम आहे किंवा काही गोष्टी आहेत ते थांबवायला पाहिजे. आणि म्हणजे जे लोक आहेत ते बाहेरून कुठून पाणी आणू शकतात, पण गरीब लोक बाहेरून पाणी कुठून आणणार नाही, विकत आणणार नाही. हे सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम त्यांना समजून घ्यायला पाहिजे. ताई, आपण जर पाहिलं की आता आपल्याकडे मोठमोठ्या या ठिकाणी अपार्टमेंट सुद्धा आहेत, तर त्या ठिकाणी आता एकंदरीत अचानक जर TMCने ज्या घोषणा दिल्या आहेत की फक्त आता 1 दिवसात पाणी येणार आहे, तर त्यांनी नेमकं कसं याचे नियोजन केलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? काय पाणी आलं म्हणून पाणी लई पाणी केलंय म्हणजे आता काय आता मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या त्यांच्याकडे. हो. त्यांच्याकडं पाण्याचा साठा ऑलरेडी त्यांनी तयार केला आहे. पण ज्यांच्याकडं फक्त सकाळी पाणी येतं त्याच्यावरती दुसऱ्या दिवशी सकाळी येतं, तर त्यांनी काय करायचं? म्हणजे असं पाण्याचं त्यांनी घरात काय ड्रम वगैरे भरत असेल तेवढंच. पण 2-2 दिवसांनी जर पाणी येणार असेल त्यांच्याकडे टाकी नाही किंवा काही नाही काही नाही, तर त्या लोकांचं थोडंसं अवघड आहे की 2 दिवसांनी 2 पाणी येईल. दिवसांनी पाणी अच्छा. कुठे जास्ती आणली काय? मग त्या ठिकाणी मात्र देखील तारंबळ मोठ्या प्रमाणात होणार आहे. मग काय वाटतं, म्हणजे तुमच्या भागाचे जे नगरसेवक असतील तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? त्यांना सांगू इच्छिते की त्यांनी थोडंसं पाण्याचं आम्हाला नियोजन आणि वेळ जास्त द्यावा जरा. म्हणजे ते 10 वाजता वगैरे जातं पाणी, तर थोडंसं अर्धा तास त्याचा वेळ वाढवून द्यावा. अच्छा. बरं. किंवा मग 10च्या ऐवजी मग तुम्ही रोज 2 तास पाणी सोडा, पण मग रोज सोडा. अरे बोल तू. म्हणजे दिवसाआड जर ठेवले तर ते रोज सोडा. थोडंसं हे केलं पाहिजे. पहिल्या टायमिंग कमी. जो सकाळी 10 ते म्हणजे सकाळी 5 वाजता जे येतात तर 10 वाजेपर्यंत, काही ठिकाणी ह्याच भागामध्ये काही ठिकाणी 3 वाजेपर्यंत. 3 वाजेपर्यंत न ठेवता 10 वाजेपर्यंत जरी ठेवलं, रोज तुम्ही पाणी पुरवठा जो आहे ना तो रोज जरी 2 तास जरी ठेवला, 2-3 तास, म्हणजे टायमिंग पण जर त्यांनी थोडंसं ॲडजस्ट केलं पाहिजे. म्हणजे रोज कंटिन्यू, म्हणजे लहान मुलांसाठी तर पाणी लागतं. ऑफिसला जाण्यासाठी आपण पाणी जे साठवून ते संध्याकाळी असतोपर्यंत कधी कधी टाक्यांचं पण संपलेलं असतं. आपल्या घरात काही एवढी स्टोरेज करून तुम्ही किती करणार? किती करणार ते तरी, पण ड्रम जरी भरून ठेवला तो एका दिवसात तो संपून जाईल. आले की आपले धुणं भांडी ते सगळं त्यातच जातं. दुसऱ्या दिवशी मग सकाळी आंघोळ करण्यासाठी काय पाऊस जायचं कामावर, त्यासाठी तर दुसऱ्या दिवशी तर पाणी लागणार. मग त्यासाठी जो पाणी पुरवठा दिवसात केला रोज केलं पाहिजे, पण टायमिंग तरी थोडंसं हे केलं पाहिजे त्यांनी. तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत इथले स्थानिकचे राज जाधव देखील आहेत. दादा, कशा प्रकारे पाहता या निर्णयाकडे तुम्ही? हा निर्णय जर तुम्ही पाहिलं तर गेले 2 महिने असतील, 3 महिने असतील किंवा वर्षभरापासून हे पाणी कपात ऑलरेडी सुरू आहे पुणेकरांसोबत. तुम्ही जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने हे जे पुणे महानगरपालिकेमध्ये बसलेले सत्ताधारी आहेत आणि हे जे प्रशासक आहेत त्यांची कपात केली पाहिजे. कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता होती त्यावेळेला अशा प्रकारचं जे दुखणं असेल किंवा वेदना असतील पुणेकरांना भोगायला लागले नव्हते. कारण का अतिशय चांगल्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे प्रशासन हाताळलं होतं आणि हाताळत होते. आत्ता विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही वेळोवेळी पुणे महानगरपालिकेमधले पुणे शहरातले आम्ही हे जे गोष्टी आहेत त्याच्यावर आम्ही आवाज उठवतच आहोत. की पाणी कपात जी आहे आपण बघतोय तर कोथरूड परिसरामध्ये वारंवार कमी दाबाने पाणी येत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होऊन सुद्धा देखील निवडणुकीच्या पूर्वी घोषणा मात्र होत्या 24 तासांनी तुम्हाला पाणी देऊ, लाईट व्यवस्था. मात्र या फक्त घोषणाबाजी आहे, फक्त त्या निवडणुकीपुरता जुमल्यात फक्त होता असं म्हणायचं का? 100%. कारण का प्रशासक फक्त टॅक्स गोळा करण्याचं काम करते आणि ते टॅक्स कुठं जात आहे आम्हाला माहीत नाही. हे पुणेकरांवर या टॅक्सच्या मार्फत काम केलं जातं की नाही, मूलभूत सुविधासुद्धा तुम्ही पुरवत नाही आहे. कोथरूडसारख्या ठिकाणी पाण्याचा वारंवार त्रास सहन करावा लागतो आहे आणि आत्ता पावसाळा असून देखील पाऊस आला नाही, जून महिने पाऊस आला नाही.
हे प्रश्नच येत नाही. मागच्या 1 वर्षापासून पावसाळा मोठ्या प्रमाणामध्ये झाला तरी सुद्धा पुणेकरांना पाणी कपात हे करावं फेलियर लागतं. म्हणजे आपण म्हणू शकतो का पीएमसीचंच फेलियर आहे? 100% पुणे महानगरपालिकेमधले जे प्रशासक आहेत त्यांचं हे फेलियर आहे. त्यांना चांगल्या प्रकारे हे पुणे मनपा चालवता येत नाही आहे. खऱ्या अर्थाने या प्रशासकावरच या आयुक्तांचीच कपात केली पाहिजे. बरं दादा, एकंदरीत पाटबंधारे विभागाकडून देखील 1 महिना आधी सांगण्यात आलं होतं की पाणी आता कमी शिल्लक आहे. मग त्यावेळेस काय उपाययोजना केलेल्या नाहीत. मग त्यामुळे कुठेतरी हा निर्णय आता पीएमसीला घ्यावा लागतो असं वाटतंय आपल्याला? एक तर पहिली गोष्ट त्यांनी जे केलं ते घोषणा 24 तास पाणी देणार, हां ती सगळी कागदपत्रे फेल गेलेली आहे. आणि पाणी कपात पहिली गोष्ट मागच्या वर्षी जो पाऊस झाला आहे तो अति मोठ्या प्रमाणात पाऊस होता. अच्छा. त्यामध्ये पाणी कपातीची विशेष एक नव्हता. पुणेकरांच्या हक्काचे जे पाणी आहे त्यांनी वेळोवेळी दुसऱ्या डॅममध्ये टाकून त्यांना ते पुणेकरांचा हक्क मारलेला आहे. त्यानंतर बांधकामाला जे पाणी लागतं त्यांनी बोरिंगचा आधार न घेता डिरेक्टली जे आता आपले जे सरकारी जे पुणे महापालिकेचं जे दैनंदिन जीवनाचं पाणी त्यातून ते बांधकामाला पाणी वापरतात. मग अशा वेळेस तुम्हाला लोकांना प्यायला पाणीच राहणार नाही ना. या ठिकाणी काही महिला ज्या होत्या आणि त्यांनी देखील वेगवेगळे आरोप या सरकारवरती केलेले आहेत. मात्र पाण्याच्या नियोजनाअभावी मात्र पुणेकरांना मात्र आता 1 दिवस आड पाणी हे मिळणार आहे. आणि मुख्य म्हणजे यामधून ज्या महिला आता ऑफिसला जाणाऱ्या आहेत त्यांना देखील याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. आणि दुसरं म्हणजे जे काही जॉईंट कुटुंब असणार आहेत, मोठे कुटुंब जे आहेत त्यांना देखील याचा नाहक त्रास सध्या आता सहन करावा लागणार आहे. मात्र हे 1 दिवस आड पाणी अजून किती दिवस या घोषणा आहेत आता सध्या तरी. मात्र आता 1 दिवस आड हे जे पाणी आहे आता अजून ह्या किती दिवस या गोष्टी चालणार आहेत हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. थोडक्यासाठी अमित मुंडे, पुणे.